आगे आगे बघू एकदा चेक करून घेतो ना मी. ठीक आहे. थांबायला प्लीज जरा होऊन द्या प्लीज. तू ये गेले गेले चला बाहेर ये चला भेटेल मला सर 2 मिनिटं फक्त. हां हां घ्या ना आरामशीर वाकू का हां 2 मिनिट. दादा दादा चला ये बाहेर या. हां चला धन्यवाद. दुबार मतदारावर आमचं लक्ष आहे. आज ठाण्यातल्या विविध भागात आमची माणसं जी आज बसलेत आमची सगळेच उमेदवार चेक करतात की कुठे दुबार मतदार आलाय का किंवा कुठे बोगस मतदान झालंय का. तर ठाण्यात तरी अजून अशी कुठल्या प्रकारची घटना आढळून आलेली नाहीये. एक रामचंद्रनगरला एक घटना आढळून आलेली आहे आणि त्यात आमची अख्खी टीम तिथे पोहोचलेली आहे. काजूवाडी इथे एक उमेदवार एक मतदार ज्यावेळी मतदानाला पोहोचला त्यावेळी त्याच्या नावाने आधीच मतदान झालेलं दिसून आलेलं आहे. तर या प्रकाराबद्दल काय सांगा. तो मतदार त्या ठिकाणी अजून देखील आहे मतदान केलं. मला 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 असं वाटतंय की आम्ही मागच्या अनेक वर्षापासून असे जे बोगस मतदार येतात त्याचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतो. जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज पाहून या अशा उमेदवारांना पकडून त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार. आता आम्ही याचा पाठपुरावा करू. एक लक्षात ठेवा, बोगस मतदार हा सकाळी आला सकाळ 7 वाजताच मतदान करून गेलेला कळतंय मला, बरोबर आहे. परंतु आता याच्या पुढची जी यंत्रणा आहे ती आम्ही पूर्ण टाईट केलेली आहे आणि मी जिथे ज्या परिसरात आहे त्या परिसरात अजून अशा कुठलीही घटना आतापर्यंत तरी आमच्या समोर आलेली नाही. अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये किमान 5 ते 6 ठिकाणी मशीन बंद पडली. अनेक ठिकाणी म्हणजे मी ज्या केंद्र क्रम देखील उलटा सुलटा मी ज्या केंद्रावर उभे आहे इथले 2 मशीनी जवळजवळ 1.5 तास बंद होत्या. एक तर आतमध्ये प्रॉब्लेम होतो की आतमध्ये गेल्याच्या नंतर 4 मशीन आहेत आणि एवढी चिन्ह आहेत ना की माझ्यासारखा माणूसही आतमध्ये गेल्यावर भांबावून गेला. सो मला असं वाटतंय की ही यंत्रणा जी आहे निवडणूक आयोग राबवते ती अतिशय चुकीची आहे. पुन्हा आमची विनंती आहे की एका मतदाराला एकच मतदान करायचा अधिकार असला पाहिजे. या 4 मतदान करणं, त्या प्रत्येक यादीत 10 लोक असणं हे कन्फ्युजन आहे सगळं. आणि आमच्यासारख्याचं जर कन्फ्युजन होत असेल तर ज्येष्ठ नागरिकांचं काय होत असेल. सो दुबार मतदानासाठी तुम्ही कोर्टात पायरी पडली होती काल, ती याचिका फेटाळली आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे? मी तुम्हाला सांगतो, याचिका फेटाळली म्हणजे काय. कोर्टाचं असं मत आहे की ह्याला वेळ कमी आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला 14 तारीख होती आणि 15 तारखेला मतदान होतं. सो ती जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी कोर्टाला वेळ कमी वाटत होता आणि म्हणून ती याचिका आमची हे केली नाही. पण ती याचिका दुबार नोटाची होती. ओके, आमची जी मूळ याचिका आहे तिच्यावर 20 तारखेला आमचं हे होईल. परंतु जी मतदार म्हणजे जी बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर जर कोर्टाने जर त्याचा स्टे दिला तर पुन्हा निवडणुकीत लागू शकतात. मला माहित नाही कोर्टाच्या मनात काय असेल, पण माझं असं मत आहे बिनविरोध ही पद्धतच चुकीची आहे. निवडणूक ही लढूनच जिंकता आली पाहिजे. हे बिनविरोध वगैरे ही नाटकं जी आहेत ना ही जर आता थांबवली नाहीत तर नजीकच्या काळात निवडणुका होणार नाहीत. सरळ गडगंज श्रीमंत लोक स्वतःची उमेदवार हे दुसऱ्या पक्षात माणसं दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि त्यांना उमेदवारी मिळवून देऊन आदल्या दिवशी त्यांना अर्ज पाठी घेऊन अशा प्रकारच्या निवडणुका भविष्यात होऊ नये याच्यासाठी आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या त्याच्या बाबतीतला स्ट्रिक्ट ऍक्शन कोर्टाने घ्यावं. एकनाथ शिंदेचा हा बालेकिल्ला आहे आणि एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यावर परत सांगतो, विरुद्ध ठाकरे ही एकनाथ शिंदेची जागीरदारी नाही हा किंवा कोणाचाही बालेकिल्ला नाही. तुम्ही जर नगरसेवक कोणाचे किती याच्यावरनं जर बालेकिल्ला मानत असाल तर हे चुकीची तुमचा समज आहे. जमिनीवर ठाकरे आहेत. जमिनीवर ठाकरेंची ताकद आहे. चोरलेले आमदार, पैसे देऊन आणलेले आमदार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यातनं या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो पुन्हा एक दिवस हा ठाणे जे आहे ते पूर्णपणे ठाकरेंच्या ताब्यात येईल. बोगस मतदान टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना काय नेमकं सूचना देणार आहे? कशा उपाययोजना राबवणार आहे? आम्ही आमच्याकडनं उपाययोजना राबवल्या. दुपारपर्यंत चांगल्या बातम्या येतील. एकही सभा हा साहेबांची, राजसाहेबांची, ठाकरेंचीच झाली. कारण बाकी ठाकरे ठाण्याबद्दल तशी आपुलकी कोणाला नाहीये जी ठाकरे नाही. बाळासाहेबांपासून आतापर्यंत ठाण्याच्या बाबतीत प्रचंड आपुलकी असलेले ठाकरे कुटुंब आहे. बाकीच्यांना जागीरदारी वाटते ना
ठाणे एक दिवस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. बोगस मतदान दुबार फोडून टाका असं राज ठाकरे देखील आवाहन केलं. फोडणार, त्यांच्या आदेशाचं पालन करणार.